नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संवाद. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. एक अशा मुद्द्यावर आहे की जो आपल्या तुमच्या माझ्या सर्वांच्या दैनंदिन जीवनामध्ये आधारित आहे, ते म्हणजे महागाई. कालपर्यंत 100 रुपयामध्ये भरपूर सामान यायचा. आज तुम्ही जर दुकानात गेलात तर 500 रुपये घेऊन जरी गेलात तर साधी पिशवी ही अर्धी होत नाही. कारण महागाई एवढी वाढलेली आहे आणि सामान्य माणसाचं जगणं अत्यंत मुश्किल झालेलं आहे, हालाकीचं झालेलं आहे. पण महागाई नेमकी वाढती कशी आणि त्याचा सर्वात मोठा तोटा हे कुणाला होतो? तो म्हणजे सामान्य माणसाला. महागाई हा शब्द आपण रोज ऐकत असतो. महागाई, महाग झाले, महाग झाले, प्रत्येक वस्तू महाग झाली आपण म्हणतो. भाजीपाला महाग झाला, इंधन महाग झालं, गॅस महाग झाला, ह्या प्रत्येक गोष्टी आपण महाग झालं महाग झालं म्हणतो. सर्वात जास्त मोठा तोटा म्हणजे तो म्हणजे सर्वसामान्य जनतेला किंवा सर्वसामान्य माणसाला, जो कसं बसं आपलं जीवन जगत असेल त्या माणसाचा सर्वात मोठा नुकसान होतो. कारण तो माणूस कसा बसा खर्च भागवतोय किंवा कसा बसा घर चालवतोय, त्यामुळे त्याचा सर्वात मोठा नुकसान हा फक्त आणि फक्त त्या गोरगरीब जनतेचा किंवा त्या माणसाचा, हा त्यांचाच होतो तोटा. बाकी मोठ्या लोकांचा, इतर लोकांचा होत नाही. दैनंदिन जीवनाच्या वस्तू महागल्या असं आपण सांगतोय किंवा आपण न्यूजमध्ये ऐकतोय. म्हणजे दैनंदिन जीवनाच्या वस्तू कोणत्या असेल की बाबा डिझेल, पेट्रोल असेल, खाद्यतेल असेल, अशा विविध जे रोजमर्राच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या महागल्या, तर त्याचा निश्चितच मोठा तोटा हा सामान्य माणसालाच होतो. पूर्वी लोक गरज पाहून वस्तू विकत घ्यायचे. पूर्वी लोक गरज पाहून वस्तू विकत घ्यायचे. आज बजेट बघून वस्तू विकत घेतात, कारण अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण महागाईचा एवढा मोठा प्रचंड असं काय म्हणतात त्याला, प्रचंड खूप मोठा असा विध्वंसक रूप महागाईनं घेतलेला आहे. त्यामुळे निश्चितच ही आम जनता, त्याला आपण सामान्य माणूस असं म्हणतो, तो त्रस्त आहे. आता मध्यमवर्गीय कुटुंबाची अवस्था काय असेल, ह्यावर खूप मोठा माझा विषय होता. कारण सर्वात मोठा तोटा, फटका हा कुणाला बसलेला आहे, तो सामान्य माणसाला किंवा मध्यमवर्गीय कुटुंबाला बसलेला आहे. कारण त्यांना सरकारी कुठलीच सवलत मोफत मिळत नाही. घरभाडे असेल, मुलांचं शिक्षण असेल, वीज बिल असेल, प्रवास असेल, इत्यादी खर्च हे वाढत चाललेला आहे. अनेक लोक दिवस रात्र काम करूनही बचत करू शकत नाही. महागाई खूप भयंकर आहे. आज वडील फक्त EMI भरून बेजार झालेले आहेत, त्रस्त झालेले आहेत, आणि आई घर खर्च सांभाळून त्याचा एक खूप मोठा दुर्दैवच म्हणावा लागेल आईची. शेतकरी आणि कामगाराची पण स्थिती तशीच असते महागाईमुळे. काय असतं ना, सामान्य शेतकरी ही प्रत्येक वेळेस त्या ह्याच्यामध्ये त्रस्त झालेला असतो महागाईमुळे. का? ज्यावेळेस त्याचा माल पिकत असतो त्यावेळेस त्याचा भाव पडतो, आणि ज्यावेळेस भाव यायला असतो तर त्याला कोणी घेत नाही. आज तशीच परिस्थिती झालेली आहे. कांदे अमाप पेरले, पर त्याला हमी भाव ठरवण्याची त्याच्याकडे ते शक्ती किंवा त्याच्याकडे ते माहिती नाही. फक्त सरकारच ठरवू शकतो. आज कांद्याचा एवढा उत्पादन होऊन सुद्धा शेतकरी हा त्याचा मालाचा हमी भाव ठरवू शकत नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, किंबहुना आपल्या देशाचं. कारण देश हा कृषी प्रधान असून सुद्धा आपल्या देशाचा शेतकरी स्वतःच्या मालाची किंमत ठरवू शकत नाही. हे खूप मोठा दुर्दैव आहे महाराष्ट्राचा. म्हणूनच शेतकरी आज खूप मोठ्या प्रसंगातून निघत आहे किंवा त्याच्यावर खूप मोठा प्रसंग आलेला आहे. महागाईचा सर्वसामान्य शेतकऱ्याला सुद्धा खूप मोठा तोटा होतो. कारण त्याचे बियाणे महाग होतात. शेतीला लागणारे जे साहित्य असते, युरिया असेल किंवा लागणारे साहित्य, नांगर असेल, अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी लागतात ते शेतकऱ्याच्या, त्या सुद्धा महाग झालेल्या असतात. आणि महागाईमुळे त्याचा परिणाम हा शेतकऱ्याचा खिशावर होत असतो. तो 18 विश्व दारिद्र्य, ज्याच्या
स्वतःकडे जे असतं ना, तर त्याच माणसाला प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीमध्ये त्याला सामील व्हावं लागतं. म्हणून आपला शेतकरी हा प्रगतीच्या मार्गाने प्रगतशील कधीच होणार नाही, जोपर्यंत सरकार ह्या शेतकऱ्यासाठी काय करणार नाही. तोपर्यंत हा शेतकरी मजूरच राहणार आणि शेतकरीच राहणार. तो शेतकरी कधीही समृद्ध होणार नाही. सोशल मीडियाचं खोटं जग, याचा अर्थ असा की आज सोशल मीडियावर सगळे आनंदी दिसतात. महागडी गाडी, मोठे फोन, ब्रँडेड कपडे, पण वास्तव्य हा खूप वेगळा आहे. अनेक लोक फक्त कर्ज काढून लाईफस्टाईल मेंटेन करत आहेत, पण खऱ्या आयुष्यात मात्र ताणतणावाने भरलेले आहेत. हे सोशल मीडियाचं एक वास्तव आहे. वास्तव हे सोशल मीडियाचं खूप मोठं एक वास्तव आहे. महागाई थांबेल का? हा खूप महत्वाचा मुद्दा. म्हणजे महागाई थांबेल का हा प्रश्न सगळ्यालाच आहे, सगळ्याच्या मनात असेल. महागाई पूर्णपणे कधीही थांबू शकत नाही, कठीण आहे. पण एक योग्य नियोजन असेल, रोजगार असेल किंवा आर्थिक सवलत असेल, तर परिस्थिती काही अंशी का होईना बदलू शकते, परंतु पूर्णपणे बदलू शकत नाही. फक्त समजून घेताना पाहिजे मुद्दा काय असतो ते. महागाई फक्त आकड्यामध्ये वाढत नाही, माणसाच्या आनंदी आयुष्यातही आनंद कमी करते. जर तुम्हाला खरोखरच ह्या महागाईमुळे सामान्य माणसाला काय जे परिणाम झालेला आहे ते खरंच योग्य आहे, अयोग्य आहे, किंवा ही परिस्थिती चांगली असेल किंवा नसेल, तर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खूप सारा धन्यवाद तुम्हाला.